देशात गणेशोत्सवाची चाहूल लागली असून मुंबईत मोठ्या दिमाखात गणरायाचे आगमन सोहळे पार पडत आहेत. मात्र अशातच एका आगमन सोहळ्यावेळी धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडलाय. मुंबईतील प्रसिद्ध अशा माझगावचा मोरया या गणपतीच्या आयोजित आगमन सोहळ्याला गालबोट लागलं. बाप्पाची मूर्ती मंडपापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असतानाच मिरवणुकीवर चक्क अंडी फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेमुळे परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला होता. याबद्दलची नेमकी अपडेट काय आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. माझगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा आगमन सोहळा रविवारी उत्साहात सुरू होता. एल्फिस्टन येथील गणपती कारखान्यातून निघालेली ही भव्य मिरवणूक मंडपाजवळ पोहोचेपर्यंत अगदी जल्लोषाचं वातावरण होतं. मात्र मूर्ती मंडपाच्या काही मीटर अंतरावर आली असतानाच शेजारच्या इमारतीतून अंडी फेकण्यात आली. या प्रकारामुळे गणेश भक्तांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सुरुवातीला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी या घटनेचा निषेध करत तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही माहिती पसरताच परिसरात गर्दी वाढू लागली आणि नागरिकांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केलं. आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. शेकडो गणेश भक्त जमल्यानं पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी जय श्रीरामच्या घोषणा देत आणि आरती करत या घटनेचा निषेध नोंदवला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती हाताळली आणि गुन्हा दाखल केला. तसंच नागरिकांना परिसर मोकळा करण्याची विनंती केली. मात्र संशयिताला अटक करेपर्यंत हटणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. अखेर पोलिसांनी 24 तासांच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या संदर्भात अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष नेमकं काय म्हणालेत पाहूयात. घटना हुई थी, उसके बाद इकट्ठा हुए कार्रवाई की मांग कर रहे थे. क्या डिस्कस है, पुलिस से क्या बातचीत हुई? आज जो भी यहाँ पे जो घटना घटी है वो बहुत ही निंदनीय है, क्योंकि ऑलरेडी गणपति का आगमन हो चुका था और कई तो भी बिल्डिंग में से किसी ने मूर्ति के ऊपर बैदा फेंका और उसके बाद ये जो तनाव है वो काफी हद तक बढ़ गया. बट हमने पुलिस से गुजारिश की है कि आप नॉन बेलेबल ऑफेंस लेके जो भी आपको इंक्वायरी करनी है वो आगे के 24 घंटे में ये इंक्वायरी आपकी होनी चाहिए. वो भी महाराष्ट्र के सांस्कृतिक मंत्री सम्मानीय शेलार साहब, उन्होंने हमें काफी मदद की है. हमारी ज्वाइंट सिटी से बात हो चुकी है. उन्होंने हमको ये आश्वासन दिया है. उन्होंने 299 और 168 नॉन बेलेबल ऑफेंस के अंतर्गत हमारी FIR दर्ज की है और उन्होंने हमें आश्वासन दिया है कि 24 घंटे में हम इसके ऊपर पूरा कार्रवाई करेंगे. अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र अध्यक्ष हितेश जाधव. दरम्यान शनिवारी मुंबईतील भुलेश्वर येथे बाप्पाच्या आगमनादरम्यान मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर आता माझगावमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या संदर्भात आता पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.